कधी नोटीस केलंय का, जगातले मोस्ट सक्सेसफुल लोक बघा, एक तर टक्कल किंवा पूर्ण वाढलेले केस, मीडियम कधीच नाही. असं का? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महात्मा गांधी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण डोकं कायम शेव केलेलं. साधेपणा आणि ब्रह्मचर्याचं सिम्बॉल म्हणून स्वतःहून मुंडन. जेफ बेझोस अमेझॉन उभी केली, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, पण नॅचरल टक्कल राजा. ड्वेन जॉन्स उर्फ द रॉक, केस विरळ होत होते, त्याने सरळ पूर्ण शेफ करून टाकले आणि तेच त्याचं सिग्नेचर लुक बनलं. आता उलटी बाजू बघू. अल्बर्ट आइन्स्टाईन, जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट, आणि केस इलेक्ट्रिक शॉक लागला असेल. सद्गुरू जग्गी वासुदेव, करोडोंचं फॉलोविंग असलेलं, स्पिरिच्युअल आणि बिझनेस दोन्हीत यशस्वी असलेला माणूस, आणि केस गुडघ्यापर्यंत. रवींद्रनाथ टागोर, नोबेल विजेते, आणि दाढी आणि केस दोन्ही पण लांब. पण थांबा, हा सायंटिफिक फॉर्म्युला नाहीये, तर एक्स्ट्रीम बायास आहे. आणि एक गंमत सांगू, इलॉन मस्कला यातलं कुठलंच एक्स्ट्रीम जमलंच नाही. पेपल काळात त्याला जबरदस्त टक्कल पडलं होतं, पण त्याने ते स्वीकारण्याऐवजी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, रतन टाटा यांचे केस सुद्धा नॉर्मल आहेत, पण आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाही. तर मंडळी, टक्कल करा, जटा वाढवा, किंवा मस्क सारखं ट्रान्सप्लांट करा. यश केसांवर नाही, तर डोक्यातल्या आयडियांवर डिपेंड असतं. तुमचा फेवरेट लॉंग हेअर सक्सेस स्टोरी कोण, मला कमेंटमध्ये